नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? होय, क्रिकेटचा ब्लॉग सादर करताना थोडासा उशीर झालेला आहे. खूप जण म्हणत होते की अहो रणजी ट्रॉफी चालू आहे, तुम्ही त्याच्याविषयी काही बोलत नाही आहात. मला बोलायची इच्छा होती, फक्त म्हटलं रणजी ट्रॉफी संपू देत. ऑनेस्टली स्पीकिंग रणजी ट्रॉफी मॅच मी लाईव्ह कव्हर केली नाही, म्हणून जरा थांबलो होतो की एकदा हा सगळा रणजी ट्रॉफीचा भर ओसरून जाऊ देत, मग त्याच्याविषयी जे आहे ते नक्की मुद्देसूद मांडूयात. सर्वात प्रथम मुंबईच्या रणजी ट्रॉफी टीमचं मनापासनं कौतुक, मनापासनं अभिनंदन. कारण 8 वर्षांचा दुष्काळ मुंबई क्रिकेटचा संपलेला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघानं दमदार पद्धतीने रणजी ट्रॉफी जिंकून दाखवलेली आहे आणि त्याच्याबद्दल परत एकदा म्हणतो त्यांचं त्रिवार अभिनंदन. यावेळचा रणजी मोसम हा वेगळ्या प्रकारे गाजलेला आहे. कारण एकीकडे हे सुद्धा लक्षात येतं आहे की महाराष्ट्रातले 2 संघ रणजी ट्रॉफी फायनलमध्ये आलेले होते. होय होय होय, मला पूर्णपणे नियमांची कल्पना आहे की महाराष्ट्र जरी म्हणलं तरी त्याच्यात मुंबई आणि पुणे, महाराष्ट्र आणि मुंबई असे वेगळे संघ येतात. विदर्भाचा संघ वेगळा येतो, जो मध्य प्रदेशातला संघ समजला जातो, पश्चिम विभागातला संघ तो समजला जात नाही. हे नियम मला माहिती आहेत, मी क्रिकेट थोडंसं खेळलेलो आहे त्यामुळे. पण तरीही जॉग्रफिकल पार्ट जर का पाहिला तर महाराष्ट्रामध्येच विदर्भ येतं, त्यामुळे महाराष्ट्रातलेच 2 संघ हे रणजी ट्रॉफी फायनलला आले, याचं मला कौतुक वाटतं. विदर्भ संघाने शेवटच्या सामन्यामध्ये, अंतिम सामन्यामध्ये दिलेली लढत ही सुद्धा लक्षणीय होती, हे सुद्धा मला कौतुक करावं असं वाटतं. आणि त्याचबरोबर मुंबई संघाने जी मजल मारली, ती मजल मारत असताना तुम्ही एक लक्षात घ्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये सरफराज खान हे संघात नव्हते, तरी मुंबई संघाचं काहीही अडलं नाही. कारण एकीकडे मुशीर खानसारखा खेळाडू असू देत, जो जबरदस्त बॅटिंग करत होता, योग्य वेळेला फायनलमध्ये त्यांनी केलेली बॅटिंग ही लक्षणीय ठरलेली आहे. परंतु फायनलमध्ये माझ्या अजून एका मित्रांनी जबरदस्त ठसा उमटवलेला आहे आणि तो म्हणजे शार्दूल ठाकूर. कारण तामिळनाडू विरुद्ध खेळत असताना तामिळनाडूचा तर संघ लवकर बाद करण्यात मुंबईच्या गोलंदाजांना यश मिळालेलं होतं, परंतु मुंबईचा संघसुद्धा पहिल्या इनिंगमध्ये अडखळलेला असताना शार्दूल ठाकूरनी जी काय बॅटिंग केली आहे, आहा, क्या बात आहे. ती मी टी व्हीमध्ये थोडीशी पाहिली. अफलातून बॅटिंग त्यांनी केली. काउंटर अटॅक ज्याला म्हणता येईल, किंवा आत्ता जो शब्द आपण खालच्या आवाजात बोलतो कारण त्याचा पार नायनाट झालेला आहे, वाटोळ झालेला आहे, आणि ते म्हणजे बॅसबॉल. आक्रमक क्रिकेट, सकारात्मक बॅटिंग याचं मूर्तमंत दर्शन जणू काही शार्दूल ठाकूरने करून दाखवलेलं आहे. सेमीफायनलमध्ये त्यांनी केलेली इनिंग ही मुंबई संघाला अंतिम सामन्यात घेऊन गेली असं माझं म्हणणं आहे. अंतिम सामन्यात सुद्धा त्यांनी जी काही पहिल्या इनिंगमध्ये परत महत्त्वाची खेळी केलेली आहे त्याला परत तोड नव्हती. याचबरोबर मुंबई संघाचे जे काही खेळाडू आहेत, मग तो मोहित अवस्थी असू देत, तनुष कोटियन असू देत, शमसी असू देत, या सगळ्या लोकांनी जबरदस्त कामगिरी ही या संपूर्ण मोसमामध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. बॉलर्सनी मी म्हणेन मुंबई संघाला योग्य दिशा दाखवलेली आहे. बॅटिंग वर्षानुवर्ष मुंबई संघाची चांगलीच राहिलेली आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल कधीच कोणाला शंका नव्हती. परंतु त्याच्याबरोबर बॉलर्सनी जे काही योगदान दिलं आहे, फास्ट बॉलर असू देत, स्पिनर असू देत, या सगळ्यांचं कौतुक हे केलं गेलंच पाहिजे. तनुष कोटियनबद्दल बरंच काही बोललं जात आहे. उत्तम बॉलिंग करतो आहे, उत्तम बॅटिंग करतो आहे. लेफ्ट आर्म स्पिनर तो सुद्धा उत्तम बॉलिंग करतो आहे, उत्तम बॅटिंग करतो आहे. या सगळ्यांचं मला कौतुक वाटतं. अजिंक्य रहाणेच्या बॅटमधनं धावांचा दबदबा निघाला नाही, पण त्याचा जो एक सिनियर खेळाडू, एकदम जागरूक, कष्टकरी, शिस्तप्रिय खेळाडू म्हणून जो त्याचा दबदबा नव्हता, पण दबदबा नक्की होता, ज्याचा फायदा मुंबई संघाला नक्की झालेला दिसतोय. संघ त्यांनी बांधून ठेवलेला होता आणि त्यामुळे मुंबई संघाला रणजी विजेतेपदाला परत एकदा गवसणी घालण्यात यश मिळालेलं आहे. 42व्यांदा महाराज कशाला म्हणता, एकदा दोनदा रणजी ट्रॉफी जिंकली तर लोक भरून पावतात आणि मुंबईने ही कामगिरी वारंवार करून दाखवलेली आहे. त्यामुळे वेल प्लेड मुंबई हे म्हणायलाच लागेल. विदर्भाच्या संघाचं सुद्धा मी कौतुक केलं, कारण त्यांच्या संघाने शेवटच्या सामन्यामध्ये, अंतिम सामन्यामध्ये दिलेली लढत कौतुकास्पद होती. तिसरा संघ हा महाराष्ट्राचा होता. जेवढं कौतुक मुंबई आणि
विदर्भ संघाचं करायला लागेल तेवढंच दूषण हे महाराष्ट्र संघाला द्यायला लागेल, कारण महाराष्ट्र संघ हा खालतून दुसरा आलेला आहे. उरलेले 2 महाराष्ट्रातले संघ वरतून दुसरे आलेले आहेत, महाराष्ट्राचा संघ खालतून दुसरे आलेला आहे. खालचं त्यांच्या खाली फक्त मणिपूरचा संघ होता. यावर्षी महाराष्ट्र संघाने प्रचंड प्रमाणात सगळ्यांना खेळायची संधी दिली. काहीतरी 25 का 27 जण हे एकूण मिळून रणजी ट्रॉफी मोसमामध्ये खेळले. मी त्याचा जास्त पाठलाग करू शकलेलो नाही आहे, परंतु हे स्पष्ट कागदावरती दिसतंय की गणित चुकलेलं आहे. यावर्षी महाराष्ट्राच्या रणजी संघाचं गणित चुकलेलं आहे आणि त्याचा सिंहावलोकन, त्याचा खोल अभ्यास हा करणं गरजेचं आहे. जर का अजूनही महाराष्ट्राचा कप्तान केदार जाधव आणि महाराष्ट्र क्रिकेटचे सर्वेसर्वा रोहित पवार ऑल इज वेल म्हणत असले तर मला ते पटणारं नक्कीच नाही आहे. हेच म्हणत असताना एका गोष्टीच्या बाबतीत मात्र महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचं मला कौतुकही करायचं आहे. त्याचं कारण असं आहे की रणजी मोसम संपल्याक्षणी किंवा एज ग्रुप क्रिकेटचा मोसम संपल्याक्षणी त्यांनी स्पीड स्टार नावाची योजना आणलेली आहे. गावागावामध्ये अगदी रिमोट ठिकाणीसुद्धा त्यांनी हे मेळावे भरवून मुलांबरोबर मुलींनासुद्धा वेगवान गोलंदाज कोण आहे याची शोध मोहीम राबवलेली आहे, ज्याला तुफान प्रतिसाद आहे. उत्तम प्रकारे ती मोहीम चालू आहे आणि त्याचा फायदा हा महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांना झाल्याशिवाय राहणार नाही, जर निवडलेल्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळालं तर. परंतु रणजित मोसमाच्या बाबतीत मात्र घोर निराशा ही महाराष्ट्राच्या क्रिकेट चाहत्यांची झालेली आहे. हे सांगताना मला एक महाराष्ट्राचा खेळाडू म्हणून मनोमन वाईट वाटतं आहे. आता विमेन्स प्रीमियर लीग जी होती WPL ज्याला म्हणता येईल, IPL सारखी महिलांची, ही शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. त्याचबरोबर अगदी एका आठवड्याच्या अंतराने खरीखुरी IPL सुद्धा चालू होती आहे. बराच गाजावाजा होतो आहे, कारण संघांमध्ये बदल खूप झालेले आहेत. एकीकडे ऋषभ पंतचा बोलबाला आहे की ऋषभ पंत हा तंदुरुस्त होऊन परत येतोय. खरोखर उत्सुकता आहे की तो कसा खेळेल. दुसरीकडे अजून एक मोसम महेंद्रसिंग धोनी खेळतोय. क्रिकेट त्याला कसं ट्रीट करतंय त्याच्याविषयी मी डिटेल मांडणारच आहे नंतरच्या ब्लॉगमध्ये, परंतु त्याला क्रिकेट कसं ट्रीट करतं हेही मला बघायचं आहे. मुंबई क्रिकेटमध्ये रोहित शर्मासारखा 5 वेळा IPL जिंकून दिलेल्या कप्तानाला संघ व्यवस्थापनाने विचारपूर्वक बाजूला काढलेल्या हार्दिक पंड्याची नेमणूक केली आहे. तो तंदुरुस्त झाला असं म्हणण्यात येतं आहे. तो किती तंदुरुस्त झाला आहे हे बघायला लागेल. रोहित शर्मा फक्त बॅट्समन म्हणून खेळणार आहे, तो कसा खेळतो हे बघायला लागेल. त्याचबरोबर ज्या अजिंक्य रहाणेला अपेक्षित कामगिरी बॅट्समन म्हणून मुंबई संघाकरता करता आली नाही, मला खात्री आहे की कप्तानपदाची जबाबदारीतनं तो मोकळा झालेला आहे आणि चेन्नईच्या संघाला जाऊन मिळालेला आहे. या चेन्नई संघाबरोबर खेळत असताना महेंद्रसिंग धोनीने त्याला सुरेख संधी दिली, ज्याचं अजिंक्य रहाणेंनी सोनं केलेलं होतं. मस्त बॅटिंग केलेली होती आणि भारतीय संघाचा दरवाजा परत त्यांनी एकदा उघडलेला होता. मला खात्री आहे कष्ट वाया जात नाहीत, शिस्त वाया जात नाहीत आणि अजिंक्य रहाणे IPLमध्ये काहीतरी चमत्कारिक कामगिरी चेन्नई सुपर किंग करता करून दाखवेल अशी माझी खात्री आहे. माझी मतं मी ठणठणीतपणे तुम्हाला मांडली. मुंबई क्रिकेटनी जी काही कमाल करून दाखवली रणजी ट्रॉफी जिंकून, त्याच्याबद्दल मी कौतुक केलं. तुम्हाला त्याचं किती कौतुक आहे मला नक्की सांगा. त्याचबरोबर विदर्भ संघाने दिलेल्या लढतीचं मला कौतुक आहे, तुम्हाला ते किती आहे हे जरूर सांगा. महाराष्ट्र संघांनी, रणजी संघांनी अपेक्षित कामगिरी अजिबातच केली नाही, खराब कामगिरी केली हे अत्यंत स्पष्टपणे मला मांडावं असं वाटतं. त्याबाबत तुमचं मत काय मला जरूर सांगा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल, माझं इंस्टाग्राम अकाउंट हे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.